Hello everyone and welcome to our next part of chemical bonding. In previous lecture, that is in previous introductory lecture, we have taken the introduction of chemical bonding and what are the points we are going to cover within that lesson. We have already completed within that. And also we have started the definition, a slight definition of atom within that. Okay, I will recap that definition. That is, atom means it is the smallest indivisible particle of an element, that is known as the atom. Instead of element we can say even matter also. That is the smallest indivisible particle of an element or matter. Okay, I will repeat the definition. It is the atom lesson, the name of lesson, that is chemical bonding. Chemical bonding. Okay, within that we have started the definition of atom. Definition of atom. That is the smallest atom. It is the smallest indivisible particle of an element or matter. It is the indivisible particle of an element, or instead of element we can write matter also. मूलद्रव्याच्या किंवा पदार्थाच्या लहानात लहान कणाला अणू म्हणतात. ॲटम म्हणजे काय? अणू. द स्मॉलेस्ट इनडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ अन एलिमेंट और मॅटर, इट इज नोन ॲज अ ॲटम. ओके, आता एलिमेंट म्हणजे काय? द सबस्टन्स विच कॅन नॉट बी स्प्लिट अप इंटू टू और मोर सबस्टन्सेस बाय अप्लाइंग हीट, लाईट और इलेक्ट्रिसिटी, दॅट इज नोन ॲज अ एलिमेंट. म्हणजे आपण आता थ्रूआउट द इयर जे जे काही वर्ड्स आपण प्रनाऊन्स करणार आहोत त्या प्रत्येक गोष्टीचं मिनिंग आपल्याला माहीत पाहिजे. त्यामुळे मी सांगते एलिमेंट म्हणजे काय? द सबस्टन्स विच कॅन नॉट बी स्प्लिट अप इंटू टू और मोर सबस्टन्सेस बाय अप्लाइंग हीट, लाईट और इलेक्ट्रिसिटी, दॅट इज नोन ॲज अ एलिमेंट. आणि मॅटर तर हे तुम्हाला माहीतच असणार आहे, तुम्ही स्कूल लेवलला बघितलं असणार आहे. द सबस्टन्स विच ऑक्युपाइज द स्पेस, दॅट इज नोन ॲज अ मॅटर. ही झाली ॲटमची डेफिनेशन. पण अकॉर्डिंग टू आचार्य कणाद आणि आचार्य कणादच्या पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला मॅटर ॲटम म्हणजे काय आपल्याला ते बघायचं आहे. ओके, काय झालं? ॲटम हे कन्सेप्ट आहे ती ॲक्च्युली ग्रीक सायंटिस्ट किंवा ग्रीक फिलॉसॉफर आहे डेमोक्रेटिस यांनी मांडली होती ॲटम हे नाव. आणि आचार्य कणादने त्याचंच नाव, ॲटमचंच नाव त्याला परमाणू या फॉर्ममध्ये त्यांनी दिलं होतं. ॲटमला ते काय म्हणायचे? परमाणू. म्हणजे आपल्याला थोडक्यात काय म्हणायचं आहे? दॅट इज द ॲटॉमिक थेरी. इन्स्टेड ऑफ ॲटॉमिक थेरी वी कॅन से द परमाणू फिलॉसॉफी ऑफ परमाणू अकॉर्डिंग टू आचार्य. म्हणजे आपण ॲटमच्या ऐवजी आपण त्याला काय म्हणूया? परमाणू. परमाणू म्हणजे काय? परम अणू. That is, he is the Acharya and he was the Indian philosopher. He has given the name that is Parmanu. Parmanu. Okay. याचा फोड केल्यानंतर कसं येईल? परम means it is ultimate. Ultimate and anu means particle. Ultimate anu means काय? It is the particle. ओके, अल्टिमेट पार्टिकल म्हणजे काय? परमाणू. ही कन्सेप्ट कोणी मांडली? तर आचार्य कणादने मांडली. दॅट इज द अल्टिमेट पार्टिकल ऑफ अन मॅटर और एलिमेंट, दॅट इज नोन एज द परमाणू. ही इज द इंडियन फिलॉसॉफर. ओके, तर अकॉर्डिंग टू हिज थेरी त्यालाच म्हणतात परमाणू सिद्धांत. दॅट इज ॲटॉमिक थेरी ऑफ आचार्य कणादला त्यालाच काय म्हटलं जातं? परमाणू सिद्धांत. तर ती थेरी काय सांगते? किंवा अकॉर्डिंग टू दिस थेरी, अकॉर्डिंग टू दिस परमाणु थेरी, दॅट इज ॲटम, दॅट इज ऑल मॅटर इन द युनिवर्स, ऑल मॅटर इन द युनिवर्स, इट इज मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल इनविजिबल पार्टिकल, दॅट इज नोन ॲज अ परमाणु. Okay, I will repeat the definition of atom, that is Parmanu according to Acharya Kanad. That is the all matter in the universe, it is made up of very small invisible particle, that is known as a Parmanu. Parmanu. Okay. Okay. Means that
all matter in the universe, it is made up of very small invisible particle that is known as a परमाणु. ठीक आहे, ही कन्सेप्ट कोणी मांडली तर आचार्य कणादने मांडली. ठीक आहे, अकॉर्डिंग टू दॅट त्याची काय आहे की परमाणु इट इज द इनविजिबल. त्याच्या डेफिनेशन मध्ये सांगितलंय इट इज इनविजिबल. ऑल्सो इट इज इनडिव्हिजिबल. याचे कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवा. ते काय आहे, इनविजिबल आहे, इनडिव्हिजिबल आहे, थर्ड आहे इटर्नल. इट इज इटर्नल. आणि फोर्थ पॉइंट आहे इट डज नॉट एक्झिस्ट इन फ्री स्टेट. आता हे सगळ्यांचा अर्थ मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. ठीक आहे, पहिला पॉइंट बघूया. परमाणु इट इज द इनविजिबल. इनविजिबल म्हणजे काय, ते नेकेड आईने आपल्याला दिसणार नाही आहे. म्हणजे साधारण आपण डोळ्यांनी असं बघायला गेलं की तो परमाणु आपल्याला नेकेड आईने दिसणार नाही. दॅट इज नोन ॲज अ इनविजिबल. तो दिसतो कधी, मग कसं होतं की एक अणू स्वतंत्र इंडिव्हिज्युअल एक ॲटम आहे तो असा दिसणार नाही. तर जेव्हा त्या ॲटम दोन ॲटम्स किंवा तीन ॲटम्स, जर सपोज दोन ॲटम कंबाईन झाले, तर सपोज मी हायड्रोजन घेतला, हा हायड्रोजनचा एक ॲटम झाला, दुसरा हायड्रोजनचा एक ॲटम झाला, तिथं काय झालं आपल्याला H2 गॅस तयार झाला. म्हणजे हा झाला डायॲटॉमिक मॉलिक्यूल. तो ॲटॉमिक फॉर्म मध्ये आपल्याला तो दिसणार नाहीये, पण व्हेनेवर इट इज गेट ॲग्रिगेट्स ऑफ ॲटम दोन किंवा दोन पेक्षा जास्त ॲटम्स जेव्हा एकत्र येतात, जेव्हा तो मॉलिक्यूल तयार होतात तेव्हा ते आपल्याला दिसायला लागतात. नेकेड आयने सिंगल ॲटम आपल्याला दिसत नाही, कारण बिकॉज इट इज अ व्हेरी स्मॉलर पार्टिकल. अगदी स्मॉल पार्टिकल आहे. जसे काय झालं की त्यात सपोज आपण हे एक ॲटम घेतलं, याला रप्चर केल्यानंतर जे तुकडे झाले, परत या तुकड्याचे आपण छोटे 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 तुकडे केले की एक स्टेज अशी येते की त्या तुकड्याचा, त्या पार्टिकलचं फर्दर डिव्हिडेशन होत नाही, फर्दर ते डिवाइड होत नाही. त्या कणाला आपण, त्या मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला आपण काय म्हटलं, परमाणु. ओके, इनविजिबल. दुसरं आहे इनविजिबल म्हणजे न दिसणारं. इनडिव्हिजिबल म्हणजे काय, त्याचे परत फर्दर त्याचे बायफर्गेशन होणार नाही, फर्दर त्याचं ब्रेकडाऊन होणार नाही. दॅट इज इनडिव्हिजिबल. एक नेकेड आईने दिसणार नाही, दुसरं काय त्याचे फर्दर त्याचे पार्ट होत नाही, त्याला म्हणायचं इनडिव्हिजिबल. आणि थर्ड पॉइंट आहे इट इज इटर्नल. इटर्नल म्हणजे काय, लॉंग लास्टिंग. लॉंग लास्टिंग म्हणजे काय, इट कॅन नॉट बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. ॲटम हे काय आहे किंवा परमाणु काय, इट इज नॉट गोइंग टू क्रिएट और नॉट गोइंग टू डिस्ट्रॉय. म्हणजे काय, थोडक्यात एनर्जीची कन्सेप्ट कशी आहे, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. इन द सेम वे दॅट ॲटम इज ऑल्सो नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. मग काय करता येतं, त्याचे फॉर्म चेंजेस करून त्याला वेगवेगळ्या मॉलिक्यूलमध्ये त्याला कन्व्हर्ट करता येतात. दॅट्स वाय इट इज नोन ॲज अ परमाणु. इट इज द इटर्नल. ओके, इनविजिबल समजलंय, इंडिव्हिजिबल समजलंय, इटर्नल समजलंय. नाउ विल सी द लास्ट पॉइंट दॅट परमाणु. इटर्नलचा अर्थ समजला, नाशवंत, म्हणजे त्याचा नाश होत नाही. इट कॅन नॉट बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. It can be converted into the another form, that is known as the eternal. Okay, next आहे does not exist in free state. हे सगळे जे काही अणू आहेत ते फ्री स्टेट मध्ये एक्झिस्ट करत नाही. दे आर, मग कुठल्या स्टेट मध्ये असतात, दे एक्झिस्ट इन टू द कंबाईन स्टेट. आताच मी मगाशी एक एक्झाम्पल दिलं होतं, दे एक्झिस्ट इन टू द कंबाईन स्टेट. आता कंबाईन स्टेट म्हणजे कसं, आता मी म्हणाले होते हायड्रोजन हा असं आपल्याला एलिमेंटरी फॉर्म मध्ये आपल्याला युनिव्हर्स मध्ये आढळत नाही, तो एलिमेंटरी फॉर्म मध्ये नाही आढळत. तर काय होतं, त्या हायड्रोजनचं काय होतं, ॲग्रिगेशन होतं किंवा कॉम्बिनेशन होतं. देन वी आर गोइंग टू गेट हायड्रोजन इन दिस फॉर्म, इन द गॅसेस फॉर्म इन टू द युनिव्हर्स. आपल्याला कुठल्या फॉर्म मध्ये मिळणार आहे तर हायड्रोजन इट इज इन टू द H2 फॉर्म, नॉट इन टू द एलिमेंटरी और H फॉर्म. दुसरं एक्झाम्पल, हे MCQ साठी लक्षात ठेवायचं आहे. दुसरं एक्झाम्पल जर का आपण घेतलं नायट्रोजन, नायट्रोजन पण हा त्याच्या एलिमेंटरी फॉर्म मध्ये आपल्याला
युनिव्हर्समध्ये आढळत नाही. इट इज प्रेझेंट इन टू द अगेन इन टू द गॅसेस फ्रॉम दॅट इज नायट्रोजन गॅस. ओके. आणखी जर का आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं असेल तर आपण आता सिमिलर आयटम्स बघितले. जर समजा हायड्रोजन H2 कंबाईन्स विथ इवन ऑक्सिजनचं पण आपल्याला एक्झाम्पल घेता येईल. ऑक्सिजन हा पण एलिमेंटरी फॉर्ममध्ये आढळत नाही. इट इज ऑल्सो प्रेझेंट इन टू द गॅसेस फॉर्म. आणि हा हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन दोन डिफरंट मॉलिक्यूल आयटम्स जर आपण घेतले, हा हायड्रोजनचा एक मॉलिक्यूल आणि ऑक्सिजनचा एक आयटम, दॅट इज द कॉम्बिनेशन ऑफ H2O. दॅट इज म्हणजे हे काय होतं, बाय कॉम्बिनेशन ऑफ दॅट आयटम्स वी आर गोइंग टू गेट द मॉलिक्युल्स. ओके. म्हणजे काय झालं ते डज नॉट एक्झिस्ट इन टू द फ्री स्टेट, दे एक्झिस्ट इन टू द कंबाइंड स्टेट. ओके. तर काही काही एलिमेंट्स असे आहेत दे एक्झिस्ट इन टू द फ्री स्टेट. काय ते कुठले आहेत तर आपण बघितलं 0 ग्रुप एलिमेंट किंवा त्याला आपण म्हणतो नोबल गॅसेस. नोबल गॅसेस दे एक्झिस्ट इन टू द फ्री स्टेट. कुठले आहेत ते नोबल गॅसेस आहेत? हेलियम आहे, निऑन आहे, ऑर्गॉन आहे, क्रिप्टॉन आहे, झेनॉन आहे. These all noble gases are exist into the free state. ओके. मग आता काही ॲटम्स किंवा काही एलिमेंट्स हे काय होतात की कंबाईन स्टेटमध्ये असतात आणि काही एलिमेंट्स हे फ्री एक्झिस्टन्समध्ये असतात. त्याचं रिझन काय आहे? हे असे वेगवेगळे ॲटम्स किंवा एलिमेंट्स असे वेगवेगळे का बिहेव करतात त्याच्या मागे एक थेअरी आहे. दॅट थेअरी इट इज नोन ॲज अ इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलेन्सी. म्हणजे हे कशावरती डिपेंड आहे तर इट इज टोटली डिपेंड्स अपॉन द इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलेन्सी. ओके. तर आता आपण बघणार इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलेन्सी. इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलेन्सी, दिस थेअरी इट इज प्रपोज्ड बाय लेविस अँड कॉसेल. लेविस, रिमेंबर द सायंटिस्ट दॅट इज लेविस अँड कॉसेल. मे बी आस्क्ड फॉर द MCQs. Okay. Electronic theory of valency, it is proposed by the scientists that is Lewis and Cossel in 1916. Okay. तर आता ही थेअरी एक्झॅक्टली काय आहे ते आपण बघणार आहोत. आता ही थेअरी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, कारण ही थेअरी समजल्याशिवाय आपल्याला पुढचे केमिकल बॉन्डिंगमध्ये जे काही बॉन्ड्स तयार होणार आहेत ते बॉन्ड कसे तयार होतात हे समजणार नाही. इट इज व्हेरी बेसिक और द रूट ऑफ केमिकल बॉन्डिंग. आपण जे आता लेसनला सुरुवात ऑलरेडी आपण केलेली आहे, पण ॲक्च्युअल लेसनला जेव्हा सुरुवात होईल त्याच्यामध्ये ही कन्सेप्ट समजल्याशिवाय आपल्याला पुढचं काहीही समजणार नाहीये. त्यामुळे ही थेअरी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. दिस थेअरी इज प्रपोज्ड बाय लेविस अँड कॉसेल इन 1916. ओके. आता ही थेअरी काय सांगते? त्याचं पहिलं फीचर आहे द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन टू द outermost shell of an atom that determines the valency of that element or that atom. ओके. म्हणजे काय? मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये जेवढे काही इलेक्ट्रॉन्स असतात that electrons determines the valency of an atom. म्हणजे जेवढे काही इलेक्ट्रॉन त्या शेवटच्या कक्षेमध्ये असतात ती त्याची व्हॅलेन्सी असते. म्हणजे थोडक्यात कसं, पहिल्यांदा बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन टू द आउटरमोस्ट शेल ऑफ एन ॲटम. शेल म्हणजे काय? आता जर सपोज मी सोडियमचा एक ॲटम घेतला, त्याच्या सोडियमचा ॲटॉमिक नंबर इट इज हॅव्हिंग Z, इट इज 11. सोडियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे? 11 आहे. ओके. त्याच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, त्याच्या दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या कक्षेमध्ये किती? 8 इलेक्ट्रॉन आहेत, आणि त्याची शेवटची कक्षा म्हणजे थर्ड ऑर्बिट किंवा थर्ड शेल. ऑर्बिटलाच आपण काय म्हणतो? शेल. शेल म्हणजे काय? द सर्क्युलर पार्ट अराउंड द न्यूक्लियस. या न्यूक्लियसच्या भोवताली जे सर्क्युलर पाथ आहे त्या सर्क्युलर पाथला आपण काय म्हणतोय? ऑर्बिट किंवा शेल म्हणतोय. आता मी पहिलं फीचर काय सांगितलंय व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. पहिलं फीचर काय? इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलेन्सीचं. The number of electrons present into the outermost shell that is SHELL shell. ह्यालाच किंवा ऑर्बिट पण म्हणतात. ह्या शेलला ऑर्बिट पण म्हणतात. The number of electron present into the outermost shell of an atom
that determines its valency. That is known as its valence electrons or valency. ओके, आता मी सांगते. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 झाला. त्याच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन झाले, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन झाले, म्हणजे 10 इलेक्ट्रॉन झाले. त्याच्याकडे उरला किती? 1 इलेक्ट्रॉन उरला. तो इलेक्ट्रॉन हा तिसऱ्या कक्षेमध्ये जातो. दिस इज एकच इलेक्ट्रॉन आहे शेवटच्या कक्षेमध्ये. आता काय सांगितलंय? अकॉर्डिंग टू द फर्स्ट फीचर काय आहे? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन टू द आउटर मोस्ट शेल ऑफ अन ॲटम. ॲटमच्या ज्या शेवटची कक्षा आहे त्या शेवटच्या कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात ती त्याची संयोज्या किंवा त्याला आपण म्हणतो व्हॅलन्सी असते. म्हणजे आता इथे सोडियमची व्हॅलन्सी किती झाली? 1. सोडियमच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती आहे? 2, 8 आणि 1. ते सोडियमच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन असल्यामुळे सोडियमची व्हॅलन्सी किती झाली? 1. ओके, सोडियमची व्हॅलन्सी 1 झाली. ही आपल्याला सगळ्या एलिमेंटसाठी व्हॅलन्सी फाइंड आउट करता आली पाहिजे. सोपं आहे. मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमधले किंवा ॲटमच्या शेवटच्या कक्षेमध्ये जेवढे काही इलेक्ट्रॉन असतात ती त्याची व्हॅलन्सी असते. पहिलं फीचर समजलंय. आता जर सपोज सोडियमचा व्हॅलन्सी किती झाली? 1. ओके, आता मी जर का क्लोरीन घेतलं, सिंपल एक्झाम्पल घेते. क्लोरीन आहे. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे Z(17). ओके, तर त्याच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, त्याच्या दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे. 10 झाले. 17 आहे म्हणजे त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? 7 इलेक्ट्रॉन असतील. म्हणजे क्लोरीनची व्हॅलन्सी किती झाली? 17. ह्यालाच काय म्हणायचं? दिस इज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड दिस डिटरमाइन्स द व्हॅलन्सी ऑफ एन ॲटम. म्हणजे क्लोरीनची व्हॅकन्सी किती झाली? 7. शेवटच्या कक्षेमध्ये जेवढे काही इलेक्ट्रॉन्स असतात ती त्याची व्हॅलन्सी असते. आणि जे शेवटची कक्षा आहे त्यालाच म्हणतात व्हॅलन्स शेल. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन टू द व्हॅलन्स शेल दॅट इज नोन एज इज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आणि शेवटची कक्षा म्हणजे काय झाली? ती व्हॅलन्स ऑर्बिट. ऑर्बिट म्हणजे काय? सर्क्युलर पाथ अराउंड द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या भोवताली जो सर्क्युलर पाथ असतो दॅट इज नोन ॲज इट्स, त्यालाच काय म्हणायचं? ऑर्बिट म्हणा किंवा दॅट इज नोन ॲज द व्हॅलन्सी ऑफ एन दॅट इज व्हॅलन्स शेल ऑफ एन ॲटम. ओके, पहिलं फीचर समजलंय. ओके, पहिल्या फीचरमध्ये आपण ते बघितलं. तर सेकंड फीचर आहे त्याचं, दोज ॲटम्स विच आर हॅव्हिंग ॲट 2 or 8 electrons into their outermost orbit, that atom or that element, it is called as a stable element or the stable atom. कुठल्या ॲटमला स्टेबल म्हणायचं? की ज्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील. ज्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असते दॅट इज नोन एज ऑक्टेट रूल. The orbit which carries 8 electrons into their outermost orbit, 8 electrons into their outermost orbit, that atom or that element, it is called as the stable atom or the stable element. ओके, म्हणजे किती? 8 इलेक्ट्रॉन्स असतील शेवटच्या कक्षेमध्ये. त्याला एक्सेप्शनल आहे 8 or 2 इन केस ऑफ हेलियम. हेलियमसाठी किती पाहिजे? 2 इलेक्ट्रॉन पाहिजे. अदर दॅन दॅट हेलियम सगळ्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये जर का 8 इलेक्ट्रॉन्स असतील दॅट ॲटम और दॅट एलिमेंट इट इज कॉल्ड ॲज द स्टेबल एलिमेंट और द स्टेबल ॲटम. ओके, समजले? म्हणजे त्याला स्टेबल होण्यासाठी, कुठल्याही अणूला स्टेबल होण्यासाठी त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. फक्त त्याला एक्सेप्शनल केस कुठली आहे? हेलियम. हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे, त्यामुळे त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये जर 2 इलेक्ट्रॉन असतील दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज अ स्टेबल एलिमेंट. ओके, समजले? सेकंड आपण बघितलं त्याचं फीचर, सेकंड फीचर बघितलं. नाउ विल सी द थर्ड फीचर. Those elements or those atoms are going to take part into the chemical reaction which are having less than 8 electrons. ज्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 पेक्षा जर का कमी इलेक्ट्रॉन्स असतील they are chemically active. त्याला म्हणतात chemically active or they are going to take part into the chemical bonding or the any chemical reaction. म्हणजे ज्या एलिमेंटच्या शेवटच्या कक्षेमध्ये
8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन दॅट आर द ऍक्टिव्ह एलिमेंट, किंवा त्या ॲटमला आपण काय म्हणतो, ऍक्टिव्ह असं म्हणतो. ओके, म्हणजे त्याची कक्षा इनकम्प्लीट असली पाहिजे. इनकम्प्लीट असेल तरच तो रिॲक्शन मध्ये भाग घेणार. जर का त्याच्यामध्ये कंप्लीट असेल तर इट इज नॉट विलिंगली टेक पार्ट इन टू द केमिकल रिॲक्शन. तो स्वतःहून रिॲक्शन मध्ये भाग घेणार नाही. आता बघा, थोडक्यात एक्झाम्पल सांगते. एखाद्याला 100 रुपये कंप्लीट करायच्यात आणि जर का त्याच्याकडे 95 रुपये असतील किंवा 99 रुपीज असतील, ही इज गोइंग टू ट्राय हार्ड टू कम्प्लीट इट्स 100 रुपीज. म्हणजे त्याचे 100 रुपये पूर्ण करण्यासाठी त्याला जास्त एफर्ट्स घ्यावे लागणार नाही. मग तो काय करणार, तो स्टेबल बसणार नाही, तो मॅक्सिमम प्रयत्न करणार टू कम्प्लीट इट्स 100 रुपीज. ओके, तसंच प्रत्येक एलिमेंट काय करतात, मी नेहमी सांगत असते, आपण जसं बिहेव करतो तसेच एलिमेंट्स बिहेव करतात. आपण हे सगळं का करतो, टू गेट द स्टॅबिलिटी. आपल्याला स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी सुद्धा आपण एफर्ट्स घेतोय. तसंच एलिमेंट सुद्धा स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी ते काय करतात, एकतर इलेक्ट्रॉन देतात किंवा एकतर इलेक्ट्रॉन घेतात. हे सगळं कशासाठी करतात, टू गेट द स्टॅबिलिटी. मग ज्या मूलद्रव्याकडे 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतील, दॅट एलिमेंट्स आर गोइंग टू टेक पार्ट इन टू द केमिकल रिॲक्शन. ज्याचं पोट भरलेलं आहे तो परत खाण्यासाठी तयार होणार नाहीये. ओके, एखाद दुसरं खात असेल, दॅट इज द डिफरंट केस. ओके, पण त्याची कक्षा जर पूर्ण असेल तर तो रिॲक्शन मध्ये भाग घ्यायला तत्पर राहत नाही. ही इज नॉट विलिंग टू टेक पार्ट इन टू द केमिकल बॉन्डिंग ऑर द फॉर्मेशन ऑफ एनी बॉन्ड विथ अनदर ॲटम. ओके, मग कोण भाग घेतो, ज्याची कक्षा इनकम्प्लीट आहे, that element or that atom it is going to take part into the chemical reaction. म्हणजे त्याच्यामध्ये 8 पेक्षा कमी किंवा 2 पेक्षा कमी इन केस ऑफ हेलियम तेवढे जर इलेक्ट्रॉन असतील, then and then only that elements or that electrons are going to take part into the chemical reaction. हे झालं थर्ड फीचर. मग आता that elements मग ते एक्झॅक्टली काय करतात, त्या स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी काय करतात, तर it totally depends upon the number of electron present into the last orbit. हे कशावरती डिपेंड आहे, एकतर तो स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी एकतर तो त्याला इलेक्ट्रॉन द्यावं लागेल किंवा त्याला इलेक्ट्रॉन घ्यावं लागेल किंवा त्याला इलेक्ट्रॉन शेअर करावे लागतील, तरच त्यांना स्टॅबिलिटी मिळणार आहे. आता मी बेस्ट एक्झाम्पल मगाशी मी सांगितलं होतं तुम्हाला. स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी काय करावं लागणार आहे, 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत. आता काय होतं, परत मी तेच एक्झाम्पल घेते बघा. सोडियम आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 11 आहे. त्याच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. दिस इज द व्हॅलन्सी ऑफ सोडियम अँड दिस इज द व्हॅलन्स ऑर्बिट ऑफ सोडियम. ओके, दुसरं आता एक्झाम्पल घेते, मला व्यवस्थित समजेल. क्लोरीन आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 17. त्याच्या पहिल्या कक्षेमध्ये किती, 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. आता इथं ह्याला सोडियमला त्याची आउटरमोस्ट ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी त्याला 7 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे आपण काय सांगितलंय, ऑक्टेट रूल प्रमाणे त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असले पाहिजेत. जर का त्याच्याकडे 8 इलेक्ट्रॉन असतील तर तो सोडियम हा स्टेबल झाला. ओके, आता हायली अनस्टेबल आहे, म्हणजे त्याच्याकडे गरजेपेक्षा जास्त आहे. सोडियमला काय, गरजेपेक्षा 1 इलेक्ट्रॉन जास्त आहे. बघा, जास्त असलं तरीही अनस्टेबल आहे आणि त्याच्याकडे कमी असलं तरी ते अनस्टेबल आहे. दिस इज हायली अनस्टेबल. क्लोरीन इज ऑल्सो हायली अनस्टेबल. दोघेही अनस्टेबल आहेत, पण दोघांचे रिझन वेगळे आहे. याच्याकडे जास्त आहे, 1 इलेक्ट्रॉन जास्त आहे म्हणून तो अनस्टेबल आहे. आणि हा क्लोरीन त्याच्याकडे कमी आहे तरी पण तो अनस्टेबल आहे. त्याला कंप्लीट होण्यासाठी ह्याला 7 इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि ह्याला कंप्लीट होण्यासाठी, ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी ह्याला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. दोघांच्या नीड्स वेगवेगळ्या आहेत, बट बोथ आर अनस्टेबल. ठीक आहे. आता दुसरं आहे, आता इथं मग या केसमध्ये ह्याला काय करावं लागेल, सोडियमला काय करावं लागणार आहे, सोडियमला स्टेबिलिटी मिळवायची असेल तर सोडियम काय करणार आहे, इट इज गोइंग टू ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन.
सोडियम इट इज गोइंग टू ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. आता जर त्यांनी एक इलेक्ट्रॉन घेतलं तर इथं काय होईल, सोडियम हा स्टेबल होईल. ठीक आहे. दुसरं आता कारण त्याला माहिती आहे ना 7 इलेक्ट्रॉन कोण देणार नाहीये, त्यामुळे सोडियम काय करणार, इट इज गोइंग टू लूज द इलेक्ट्रॉन. ठीक आहे, समजलं. ऑक्टेट कंप्लीट करायला किती इलेक्ट्रॉन पाहिजेत, 8 पाहिजेत. त्याच्याकडे किती आहेत, 1 आहे. 1 असताना आता जसं मी मगाशी एक्झाम्पल सांगितलं होतं, माझ्याकडे 1 रुपया आहे आणि मला 99 रुपये द्या म्हणजे माझे ते 100 कंप्लीट होईल, माझी सेंचुरी कंप्लीट होईल. पॉसिबल आहे का? इट इज क्वाइट डिफिकल्ट टू गेट द 7 इलेक्ट्रॉन्स टू द सोडियम. ओके, त्याला 7 इलेक्ट्रॉन कोण देणार नाही, म्हणून सोडियम काय करतो, सोडियम इट इज गोइंग टू सोडियम इट इज गोइंग टू लूज 1 इलेक्ट्रॉन. सोडियम इथे काय करावं लागणार आहे, 7 इलेक्ट्रॉन त्याला कोण देणार नाही, म्हणून सोडियम इथे काय करतो, इट इज गोइंग टू लूज दॅट 1 इलेक्ट्रॉन. ओके, मग आता इथं काय करणार, क्लोरीनचा ॲटॉमिक शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, मग त्याला 1 इलेक्ट्रॉन घेणं जास्त बेनिफिशियल असेल, जेणे त्याच्या कंपॅरिझन मध्ये त्याने 7 इलेक्ट्रॉन डोनेट करणार. 7 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा त्याला 1 इलेक्ट्रॉन इझिली अवेलेबल होऊ शकतं, त्यामुळे क्लोरीन काय करतो, 1 इलेक्ट्रॉन इथं तो काय करतो, ऍक्सेप्ट करतो. ओके, कंडिशन समजली. सोडियम 1 इलेक्ट्रॉन लूज करून स्टेबल झाला, क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून स्टेबल झाला, म्हणजे इथं काय होतं, बोथ आर गोइंग टू गेट द स्टॅबिलिटी बाय लुझिंग द इलेक्ट्रॉन, बाय गेनिंग द इलेक्ट्रॉन. आणि थर्ड एक कन्सेप्ट आहे शेअरिंग द इलेक्ट्रॉन. त्याचं एक एक्झाम्पल सांगते. कार्बन आहे, कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, झेड इट इज 6. त्याच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन. ओके, इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलेन्सी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. आता इथं 1 लूज केला, स्टेबल झाला. क्लोरीन 7 इलेक्ट्रॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलं म्हणून इथे 8 झाले आणि तो स्टेबल झाला. आता इथे मात्र काय होतं, 4 इलेक्ट्रॉन आहे. कार्बनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे. ओके, मग आता 4 इलेक्ट्रॉन म्हणजे इट इज द मिडल ऑफ 8 इलेक्ट्रॉन्स. ऑक्टेटचे तर काय झालं, टेट्राव्हॅलेंट झाला. हा ऑक्टेट कंप्लीट व्हायला त्याला 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. आता तो मिडलला असल्यामुळे तो काय करतो, 4 इलेक्ट्रॉन देते नाही आणि तो 4 इलेक्ट्रॉन घेते नाही, कारण तो मिडलला आहे ना, मग त्याला 4 इलेक्ट्रॉन देणं पॉसिबल नाही आहे. मग तो काय करतो, तो 4 इलेक्ट्रॉन इथे काय करतो, ही इज गोइंग टू ऍक्सेप्ट शेअर, इट इज गोइंग टू शेअर द इलेक्ट्रॉन्स. समजलं. बाय लुझिंग इलेक्ट्रॉन हा स्टेबल झाला, बाय गेनिंग इलेक्ट्रॉन क्लोरीन स्टेबल झाला, and by sharing its 4 electrons with another atom this carbon gets stable. म्हणजे काय, every atom try to get the stability but there the criteria it is different. मग त्यांना स्टॅबिलिटी मिळवण्यासाठीचा प्रत्येकाचा क्रायटेरिया हा वेगवेगळा आहे. आता थोडक्यात कसं, कुणाला लग्न केलं की स्टॅबिलिटी मिळू शकते असं वाटतं, कुणाला वाटतं जॉब मिळाला की मी स्टेबल झाला, पण तरी आता किती जरी आपण प्रयत्न केले तर तरी अनस्टेबिलिटी हे लॉंग टर्म राहतेच. ओके, तसंच आहे इथे पण. सोडियम लूज करून 1 इलेक्ट्रॉन लूज गेला म्हणून तो स्टेबल झाला. क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन म्हणजे याचा क्रायटेरिया डिफरंट आहे, 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलं तेव्हा तो स्टेबल झाला. इथे मात्र कार्बन काय करतो, इट नायदर लूज द इलेक्ट्रॉन नॉर गेन्स इलेक्ट्रॉन बट इट इज गोइंग टू शेअर द इलेक्ट्रॉन. ओके, थोडक्यात काय, स्टॅबिलिटी ही कधी मिळते, इट इज बाय लुझिंग द इलेक्ट्रॉन. स्टॅबिलिटी ऑफ द एलिमेंट डिपेंड्स ऑन द क्रायटेरिया बाय लुझिंग द इलेक्ट्रॉन, बाय गेनिंग द इलेक्ट्रॉन अँड बाय शेअरिंग द इलेक्ट्रॉन. दे बोथ, ह्या तिन्ही कन्सेप्टनी कुठलाही, मग ते गेन करू दे, लूज करू दे किंवा शेअर करू दे, द एलिमेंट्स और द आयटम्स आर गोइंग टू गेट द स्टॅबिलिटी. ओके, मग हे सगळे कशासाठी करायचं, स्टॅबिलिटी कशासाठी पाहिजे आपल्याला, टू फॉर्म द केमिकल बॉन्ड. एखादा बॉन्ड तयार करण्यासाठी, बॉन्ड तयार झाल्यानंतर आपल्याला काय होतं, स्टॅबिलिटी मिळते. ओके, मग
for the formation of a chemical bond, for the taking part into the chemical reaction, that atoms or the elements are behaving differently for the different atoms. समजले? These all are the features of electronic theory of valency. हे चारही जे काही फीचर्स आहेत मी तुम्हाला सांगितलेले ते व्यवस्थित समजून घ्यायचे, कारण या प्रत्येक पॉइंटवरती, ह्या सगळ्या फीचर्सवरती आपल्याला पुढचे मॉलिक्युल्स कसे तयार होतात, केमिकल बॉन्ड कसा तयार होतो, आयनिक बॉन्ड कसा तयार होतो, डेटिव्ह बॉन्ड कसा तयार होतो, कोऑर्डिनेट बॉन्ड कसा तयार होतो, हे सगळे जे काही बॉन्ड्स तयार होतात इट टोटली डिपेंड्स अपॉन दिस थेअरी, दॅट इज इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलेन्सी. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलेन्सी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. मी म्हणत नाहीये की पाठ करायचं आहे, ती थेअरी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. मी जिथे जिथे एक्झाम्पल दिलेले आहेत, जिथे जिथे पॉईंट नोट केले ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ते पॉईंट नोट करून घ्यायचे. आय होप तुम्हाला डेफिनेशन ऑफ ॲटम, even that is a concept of atom, that is philosophy of atom according to Acharya Kanat, आणखी that is Lewis and Costello ची theory आहे, that is electronic theory of valency, व्यवस्थित समजलेली असेल आय होप. ओके, तर नेक्स्ट पार्टमध्ये ही तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित लर्न करायचं आहे, त्याचे नोट्स काढायचे. नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघणार आहोत, विल कम टू द that is the heart of this lesson, that is chemical bonding, formation of a different bonds with different examples. Okay, till then, thank you.